महर्षी वाल्मिक श्री महर्षी वाल्मिक चषक चोपडा पर्व दुसऱ्या पर्वातील सकाळच्या सत्रातील दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. पहिल्या सामन्यातील पहिला चेंडू टाकला गेला आहे आणि जर बघितलं तर अतिशय ताकदीने मारण्याचा प्रयत्न झालाय पहिल्या चेंडूवर, मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क झाला नाहीये. त्या दरम्यान निर्धाव चेंडू येतोय आणि आपण जर बघितलं तर 8:26 पहिला चेंडू टाकला गेलाय. चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेला लगावला गेलाय. दुसऱ्या चेंडूवर येतोय या स्पर्धेतला दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिला चौकार मात्र मंगलभाऊ इंगळे या चौकाराचे स्पॉन्सर. पुन्हा एकदा अक्को टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेला फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची मात्र घेतली होती कळ. त्या दरम्यान फलंदाजांनी 2 धावा घेतल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावा होत आहेत 6. 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. तर गोलंदाजाचं नाव काय? आता मात्र अक्को टप्प्याचा चेंडू वाट बघितली आणि वाट देखील या चेंडूची लावली गेली आहे. पुन्हा एकदा सीमारेषा पार चेंडू गेलाय. चौकार. आता मात्र फलंदाज अतिशय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा घेण्याची घाई मात्र फलंदाजाला दिसतीये. बॅट आणि बॉलचा चांगल्यारीत्या संपर्क होतोय आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा येतोय या षटकातील दुसरा चौकार. आता मात्र फुल टॉस चेंडू होता. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झाला मात्र कोणताही संपर्क त्या ठिकाणी झाला नाहीये. त्या दरम्यान पुन्हा एकदा पहिल्याच षटकामध्ये रिव्ह्यू फलंदाजाकडून घेतला आहे. अबाव द वेस्ट आईच्या रिगार्डिंग मध्ये घेतला गेलेला रिव्ह्यू. हॅलो, इट्स अ नो बॉल. पहिला रिव्ह्यू मात्र सक्सेस झाला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाचा. आता मात्र पुढील येणारा चेंडू असेल फ्री हिट, ज्यावर फलंदाजाला परिपूर्ण मोवा दिली जाईल. पाहिजे त्या दिशेला पाहिजे तसा फटका फलंदाज मात्र या चेंडूवर खेळू शकतो. 11 धावा आतापर्यंत या षटकात घेतल्या गेल्या आहेत. अतिशय चांगल्यारीत्या बॅट आणि बॉलचा संपर्क भिरकावून दिलाय. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. या पहिल्या षटकातील फ्री हिटवर आलाय मात्र षटकार. या षटकाराचे स्पॉन्सर्स रघुनाथ एकनाथ कोळी. हॅलो, चला मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक मात्र संपले. धावा झाल्यात 18 आणि करण ज्या रीत्या फलंदाजी करतोय 7 चेंडूंमध्ये तब्बल 17 धावा कडून काढल्यात. आता मात्र नवीन फलंदाज सूरज ऑन स्ट्राईक आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक. अतिशय चांगल्यारीत्या चेंडू टाकला गेलाय. अविनाश मात्र या गोलंदाजाला मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला जातोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत आणि जर बघितलं तर 2 डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे सरकतंय. धावा
त्याच ठिकाणी 18 या धावसंख्येवर सामना मात्र थांबलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. 8 षटकांचा हा सामना. पहिली इनिंग सुरू झाली आहे. आता मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. अतिशय चांगल्यारीत्या गोलंदाजी होतीये. पहिल्या षटकात धावा निश्चितच 18 आल्यात. मात्र दुसऱ्या षटकात अतिशय चांगली गोलंदाजी होतीये अविनाश कडनं. आता मात्र बॅकफुटला जाऊन ऑफसाईडच्या दिशेला चेंडू फेकून दिला आहे. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सरळ सीमारेषा पार. मंगल इंगळे या चौकाराचे स्पॉन्सर असतील. आता मात्र चौथ्या चेंडूवर चौकार घेतला गेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकते. धावा झाल्यात 22 आणि चौथ्या चेंडूवर चौकार या ठिकाणी लगावला गेलाय. आता मात्र बघूयात पुढील 2 चेंडू पॉवर प्लेच्या षटकाचे शेवटचे चेंडू असतील. आता मात्र परिपूर्ण शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. मात्र बघितलं की ऑफसाईडच्या जास्तच बाहेर दिशेला चेंडू टाकला गेलाय. वाईट बॉलच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकतंय. धावा झाल्यात आतापर्यंत 23. आता मात्र रिव्हर्स फटका. पुन्हा एकदा चौकार मात्र या ठिकाणी फलंदाजाने मिळवलाय. निश्चितच पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि पॉवर प्लेचा चांगला उपयोग मात्र फलंदाजी करणारा संघ करून घेतोय. कारण आतापर्यंत धावा टोटल घेतल्या गेल्या आहेत 27. आता मात्र तगडा प्रहार केला गेलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेला चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. षटकार. या षटकाराचे पायवेग असतील खुशाल आप्पा. षटकाराच्या मदतीने दुसरं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केलं गेलंय. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पॉवर प्ले मात्र संपलाय आणि 33 धावा आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाने घेतल्या गेल्या आहेत. आपण जर बघितलं तर 33 धावसंख्येमध्ये 31 ही धावसंख्या मात्र करण या फलंदाजाने कुठून काढली आहे. आता मात्र मयूर गोलंदाजीला आलेत. स्वतः कर्णधार तिसरं षटक घेऊन आलेत. माहिती आहे दोघं फलंदाजांमधून एकाची विकेट घेणं अतिशय महत्वाची. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडू टाकून षटक मात्र पुढे सरकतंय. लेफ्ट आर्म गोलंदाज आणि राईट आर्म फलंदाज एक चांगला कन्सेप्ट मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र आता पुन्हा एकदा तगडा प्रहार. चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार. पहिले 2 चेंडू मयूरच्या दिशेने मात्र परिपूर्ण पद्धतीने चांगले टाकले गेले होते. तिसऱ्या चेंडूवर प्रहार केला गेलाय. षटकार मात्र या ठिकाणी येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलबादची संधी होती मात्र झेल या ठिकाणी सुटलाय. निश्चितच करण या फलंदाजाचा झेल मात्र. सूरज चांगला चेंडू सन्मानाने खेळून दिलाय. निश्चितच माहिती आहे मयूरच्या षटक अतिशय संयमाने खेळून काढण्याचा प्रयत्न. आणि जर बघितलं तर जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन या संघाचा कर्णधार देखील आहे आणि आयकॉन देखील आहे. आपल्याला या संघामध्ये आयकॉन म्हणून का दाखल केले गेले याची मात्र दखल मयूरला घ्यावी लागेल. आणि आपल्या संघासाठी वेळेस आता मात्र चांगला चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये षटक होतोय पूर्ण. धावा झाल्यात 40. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये
आता झाला आहे आणि बघूयात निश्चितच कर्णधार कोणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित करतात आहेत. जगदीश गोलंदाजी मार्कवर आहे. निश्चितच पहिल्या इनिंगचं चौथं षटक असेल आणि वैयक्तिक पहिलं. बघूयात कशा रीत्या षटक हाताळलं जात आहे. ऑफसाईडच्या दिशेला अलाउंग द कार्पेटच्या साहाय्याने फटका खेळून दिला आहे. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालाय. एक धाव आतापर्यंत पहिल्या चेंडूवर घेतली गेली आहे. निश्चितच ज्या लयीत करण फलंदाजी करताना दिसत आहेत. 15 चेंडूंमध्ये तब्बल 31 धावा कुठून काढल्या आहेत. आता मात्र शफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता, मात्र ऑफसाईडच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट चिकळ घेऊनच वन बाउन्स चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. त्या दरम्यान निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा जगदीश मात्र गोलंदाजीवर जाताना दिसत आहेत. आता मात्र चांगला फटका होता. निश्चितच संधी होती आणि पुन्हा एकदा झेल मात्र करण सारख्या फलंदाजाचा. निश्चितच आपण जर झेल सोडला तर मोठी एक धावसंख्या आपल्याला पाठलाग करावा लागेल. करण ज्या लयीत फलंदाजी करतोय 17 मध्ये तब्बल 32 धावा कुठून काढल्यात आणि आक्रमक फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे निश्चितच कुठेतरी मोठ्या धावसंख्येला आपल्याला चेस करावी लागेल. आता मात्र नो बॉल आलाय. अबाव द वेस्ट हाईचा नो बॉल मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिट या ठिकाणी सूरज या फलंदाजाला दिला जाईल. बघूयात फ्री हिटवर मोठा प्रहार होतोय का, कारण मागील षटकात देखील फ्री हिटवर चांगला फटका खेळला गेला होता. आता देखील फटका खेळला गेला आहे, झेल घेतला गेला आहे, मात्र फ्री हिटचा चेंडू होता. मयूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. एकच धाव आतापर्यंत या फ्री हिटवर आली आहे. पुन्हा एकदा अबाव द वेस्ट साईडचा नो बॉल. पुन्हा एकदा पुढील येणारा चेंडू असेल फ्री हिट. आतापर्यंत 2 नो बॉल या षटकात टाकले गेलेत. 45 धावांवर संघ येऊन पोहोचलाय. शब्बल होऊन फ्री हिटवर पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बघा या ठिकाणी विकेट जर बॉल लिगल असता तर निश्चितच एक विकेट मात्र या ठिकाणी आली असती. फ्री हिट चेंडू होता. फ्री हिट चेंडूवर पुन्हा एकदा जीवनदान दिले गेलंय. आता मात्र तगडा पुन्हा एकदा प्रहार झालाय. आता मात्र झेल बाद होत आहेत. करण या ठिकाणी होत आहेत बाद. 32 धावांवर वैयक्तिक 32 धावांवर त्यांनी आपली विकेट मात्र दिली. 45 धावांवर पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये एकविरा मोटर्स गलंगी या संघाला मात्र लागलाय. चार षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. धावसंख्या झाली आहे 45 आणि निश्चितच पुढील येणारे 4 षटके निर्णायक असतील, कारण पहिल्या इनिंगचा अर्धा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पुढील येणारे 24 बॉल हे मात्र सामन्याची दिशा आणि दशा ठरवतील, कारण पुढील येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये मोठा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल. ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये आता मात्र बॅटिंग एंड चेंज होतोय. निश्चितच सामन्यात देखील होतोय का थोडासा चेंज बघूयात, कारण हवा जर आपण फ्लो बघितली तर निश्चितच राईट हँड बॅट्समनच्या दिशेने हवेचा कौल मात्र या ठिकाणी आहे. आणि किती धावा घेतायत फलंदाज हे देखील बघण्याजोगं असेल, कारण ज्या सुरुवातीची आवश्यकता होती निश्चितच सुरुवात करून दिली आहे. 45 धावांवर
पहिला गडी बाद झालाय. आता मात्र 5वं षटक घेऊन आलेत मनोज. वैयक्तिक पहिलं संघासाठी 5वं षटक कशारीत्या हाताळलं जातंय. क्षेत्ररक्षण चांगल्यारीत्या सजवलं गेलंय. पहिल्या चेंडूवर चांगला फटका ऑफसाईड त्या दिशेने चेंडू सरळ चाललाय सीमा रेषेजवळ. त्या दरम्यान क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला गेलाय. एक धावेवर मनोज या गोलंदाजाचं गोलंदाजी मार्क या ठिकाणी सुरू झालाय. आता मात्र बॉडी लाईनवर टाकला गेलेला चेंडू पहिला चेंडू सन्मानाने खेळून दिलाय. निश्चितच मुकेश एक खेळपट्टीचा अंदाजा घेताना आपल्याला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. बघूयात कशा रीतीने मात्र फलंदाजी करतील, कारण आवश्यकता देखील असेल. 46 धावा आतापर्यंत झाल्यात. समोरच्या दिशेला खेळून दिलाय चेंडू सरळ चालला क्षेत्ररक्षकाच्या हातात. त्या दरम्यान एक धाव घेतली जाते. एका धावेच्या मदतीने आता मात्र हळूहळू धावपळक पुढे सरकते. आणि जर आपण बघितलं तर करण बाद झाल्यानंतर एकही मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये मात्र फलंदाजांकडनं लगावला गेला नाहीये. धावसंख्येवर मात्र थोडीशी लगाम या ठिकाणी लावली आहे. झेलबादची संधी होती, परिपूर्ण प्रयत्न झालाय मात्र आवाक्याच्या बाहेर असलेला चेंडू झेल या ठिकाणी झाला नाहीये. आता मात्र पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, धावबादची संधी आहे आणि निश्चितच जर थ्रो सरळ चांगल्यारीत्या फेकला गेला असता तर फलंदाज या ठिकाणी धावबाद झाले असते. आता मात्र विकेट किपरला चकमा देऊन चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालंय. निश्चितच आपल्या संघासाठी पुढील 2 धावा वाचवल्या गेल्यात. पायच्या स्वरूपात 2 धावा देऊन इथे मात्र षटक संपवलं गेलंय. 50 धावा एकविरा मोटर्स गलंगी या संघाच्या पूर्ण झाल्या आहेत आणि 5 षटकांमध्ये 50 धावा झाल्यात. पुढील येणारे 3 षटक त्यामधील एक षटक निश्चितच मयूरचं देखील असेल. सिद्धार्थ रायसिंग या ठिकाणी मात्र गोलंदाजीसाठी आले. 6वं षटक आहे. चांगल्यारीत्या चेंडू टाकला गेलाय, तेवढाच चांगला प्रहार देखील झालाय ऑफसाईडच्या दिशेला. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नाकारला गेलाय. एक धावावर समाधानी व्हावं लागेल. एका धावेच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे सरकते. धावा झाल्यात 51. आता मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल या ठिकाणी डॉट बॉलची संख्या मात्र वाढवली जाते गोलंदाजांकडून. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकले गेलेत. या ठिकाणी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने चेंडू सरळ चालला क्षेत्ररक्षकाच्या हातात. त्या दरम्यान सिंगल धाव येते. आता जर बघितलं आपण तर निर्णायक षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं होती. जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन संघाच्या गोलंदाजांनी चांगला कमबॅक या ठिकाणी केला आहे. पुन्हा एकदा वारंवार तगडा प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र बॅट आणि बॉलचा त्या ठिकाणी तेवढं पाहिजे तेवढा प्रॉपर संपर्क होत नाहीये. त्या दरम्यान
सिंगल सिंगल धाव येते, सिंगल सिंगल धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकत आहे. धावा झाल्या 53 आणि 6वं षटक देखील शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलंय. पुन्हा एकदा चांगला फटका अराउंड द कार्पेटच्या सहाय्याने चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात एक धाव देऊन मात्र षटक या ठिकाणी संपवलंय. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय पूर्ण आणि 54 धावांवर एकविरा मोटर्स हा संघ मात्र थांबलाय. आपण जर बघितलं तर 45 धावा अवघ्या 3-4 षटकात बनवल्या होत्या. त्यानंतर चांगलं कमबॅक गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं झालंय आणि आता मात्र गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार सातवं षटक निर्णायक षटक असेल. बघूयात कशारित्या मयूर या षटकाला हाताळलं जातंय. पहिलं षटक चांगल्यारीत्या टाकला गेलाय. आता मात्र चांगला फटका, पण त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर क्षेत्ररक्षण पाहिजे त्या ठिकाणी लावलं गेलंय आणि निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मयूरकडनं सजवलं गेलंय. आता मात्र डॉट बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा येतोय आणि जर बघितलं आपण तर प्रोजेक्टेड स्कोअर मात्र फक्त 69 धावांपर्यंत येऊन थांबलाय. वारंवार पोट्टा प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र आपण जर बघितलं तर पहिल्या 4 षटकांमध्ये ज्या गतीने धावा आल्या होत्या, जर आपण बघितलं ना तर पहिल्या 3 षटकांमध्ये धावा मात्र इथे 40 धावा होत्या. त्यानंतर जर बघितलं तर कमबॅक ज्या रीत्या केला गेलाय आणि बॅटिंग एंड मात्र चेंज झाल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे थोडस पुन्हा एकदा वारंवार डॉट बॉल या ठिकाणी मयूरकडनं टाकलं जातात. दुसरं षटक टाकायला आलाय. निश्चितच फक्त 9 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी मयूरची या ठिकाणी होतीये. बघूयात आता पुढील शेवटचा चेंडू होता त्याच्या वैयक्तिक षटकाचा 7व्या षटकाचा सिंगल धाव देऊन या ठिकाणी मात्र षटक पूर्ण झालाय. आणि आपण जर बघितलं तर मयूर याने फक्त 2 षटकांमध्ये 10 धावा खर्च केल्या गेल्यात. आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका बजावली गेली आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंटच्या भूमिकेत मात्र मयूर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ऍक्टिव्ह दिसतोय. निश्चितच शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी देखील सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवर दिसतोय. वैयक्तिक दुसरा संघासाठी 8वं षटक. जर आपण बघितलं तर सिद्धार्थ फलंदाजीमध्ये देखील चांगली फलंदाजी करतो आणि नुकत्याच झालेल्या सीपीएल मध्ये देखील अर्धशतक त्याच्याकडनं झळकावलं गेलंय. आणि जर आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलं ना तर खेळाडू तर आहेतच आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील आता नुकत्याच झालेल्या सीपीएल चोपडा प्रीमियर लीग चे अध्यक्ष भगानाना, आमचे रुपेश दादा, अभि दादा यांचं देखील या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चंदू दादा यांचं देखील आगमन झालंय. विनंती असेल की आपण सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आता मात्र तगडा प्रहार झालाय. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा बाहेर. गोलंदाजाच्या संक्षिप्त ऍक्शनच्या स्वरूपात हा मात्र रिव्ह्यू पंचांकडनं घेतला गेलाय. बघा फटका तर मोठा आलाय. 6 धावा निश्चितच मिळणार आहेत आणि जर फुल हिट आला तर मात्र एक अजून अतिरिक्त धाव आणि एक अजून अतिरिक्त चेंडू मात्र गोलंदाजाला टाकावा लागेल.
हॅलो, फेअर डिलिव्हरी असेल. त्या मात्र फक्त तगडा प्रहार निश्चित केला गेलाय. 65 धावांवर या षटकाराच्या मदतीने धावसंख्या येऊन पोहोचली आहे. आठवं षटक आहे. पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक चांगल्यारीत्या हाताळलं जात आहे आणि बघूयात पुढील 4 चेंडूंमध्ये किती धावा घेतल्या जातात, कारण निर्णायक 4 षटक मात्र मैदानाच्या 4 चेंडू मात्र मैदानाच्या आता आतमध्ये. आता मात्र पुन्हा एकदा तगडा प्रहार, चेंडू सरळ गेला आहे सीमारेषा पार. षटकार आपण जर बघितलं तर क्षेत्ररक्षकाकडनं परिपूर्ण प्रयत्न केले गेलेत आणि हाताला चेंडू लागून मात्र सीमारेषा पार गेलाय. मुकेश अतिशय आक्रमक फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहिजे त्यावेळेस करताना दिसतात. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्टंपिंगच्या विकेट किपिंगच्या कलेक्शनच्या रिगार्डिंग मध्ये हा रिव्ह्यू घेतला गेला आहे. हॅलो, आता मात्र नो बॉल असेल. आता मात्र गोलंदाजाच्या संक्षिप्त ऍक्शन वर देखील रिव्ह्यू घेतला गेला होता, मात्र तो फेअर होता आणि आता नो बॉल आलाय. नो बॉल वर आता मात्र तिसरा षटकार. या बघा, एक चूक आपल्याला मात्र 6 धाव्यांचा फटका देऊन गेली आहे. निश्चितच 7 धाव्यांचा फटका. आता मात्र 78 धावांवर संघ येऊन पोहोचलाय. चांगली फलंदाजी आता मात्र मुकेशच्या माध्यमातून होतीये. धावबादची संधी आणि ज्या रीत्या कलेक्शन झालंय, विकेट किपिंग देखील झाली आहे आणि इथे मात्र धावबाद होत आहेत फलंदाज. रिव्ह्यूचा रनआउट मात्र इथे फलंदाजी करणाऱ्या संघाने घेतला गेलाय. आउट आहे. आता मात्र पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू आणि आपण जर बघितलं तर सिद्धार्थाने चांगली गोलंदाजी केली होती, मात्र शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं आणि 3 मोठे षटकार मुकेश कडनं लागावले गेलेत आणि नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येताना दिसत आहेत. आपण जर बघितलं तर नॉन स्ट्राईकला उभे असलेला फलंदाज मुकेश यांची सुरुवात मात्र थोडीशी सावध होती, पण शेवटच्या षटकामध्ये ज्या रीत्या फटकेबाजी झाली आहे, निर्णायक धावा आपल्या संघासाठी काढून गेल्यात. शेवटच्या चेंडूवर अलंदा गारबेटच्या साहाय्याने चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि निश्चितच 2 धावा मात्र घेतल्या गेल्या आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावा झाल्यात 80. 8 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. पहिली इनिंग या ठिकाणी संपली आहे. 80 धावांचा धावा बनवल्या गेल्यात. 81 धावांचं लक्ष्य असेल.
हातून या सामन्याची नाणेफेक होणार आहे. मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती असेल कर्णधारांना की लवकर टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे आणि नाणेफेक करून घ्यायची आहे.
आतापर्यंत झाल्या. 30 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता अजूनही आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा तगडा प्रहार केला गेला आहे. फलंदाजी की कशासाठी घेतलाय? पंचांकडनं मात्र गोलंदाजाच्या ऍक्शनवर या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला. संक्षिप्त स्वरूपाच्या ऍक्शनच्या रिगार्डिंग मध्ये घेतला गेलेला हा रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी असेल. या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे मात्र आता सरकतोय. नरेंद्र या फलंदाजाकडनं पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केलं गेलंय गोलंदाजाचं आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 37. आता मात्र 29 चेंडूंमध्ये 44 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू टाकला गेलाय. करण देवराज मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आला खरा, त्यानंतर मात्र कमबॅक चांगल्यारीत्या होतोय. दुसरा चेंडू निर्धाव टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र बॅट आणि बॉलचा सुरेख संपर्क, गॅप मध्ये चेंडू जातोय. सरळ चालला चेंडू सीमारेषा पार. मंगलभाऊ इंगळे चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. 41 धावा झाल्यात. आता मात्र नो बॉल दिला गेलाय. गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डिंग मध्ये हा नो बॉल दिला गेलाय. पुढील येणारा चेंडू असेल फ्री हिट. आतापर्यंत 10 धावा खर्च झाल्या होत्या, मात्र एक नो बॉल म्हणजे 11 धावा खर्च झाल्यात. आणि करण अक्कोल टप्प्याचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ऍक्शनवर रिव्ह्यू घेतला गेलाय. पंचांकडनं हा रिव्ह्यू या ठिकाणी मागणी केली गेली आहे. आणि आपण जर बघितलं तर थोडस महागडं षटक करणकडनं हाताळलं जात आहे. हा देखील नो बॉल असेल. आता मात्र गोलंदाजाच्या ऍक्शनवर नो बॉल दिला गेलाय. आणि बघूयात आता मात्र तीन चेंडू आतापर्यंत झालेत आणि 3 चेंडूंवर 12 धावा खर्च केले गेलेत. एक षटकार, एक चौकार. आता मात्र गोलंदाज हा मॅच या सामन्यासाठी तर बंदी घालण्यात आली आहे. निश्चितच आता मात्र प्रश्न हा असेल कर्णधारासमोर की आता गोलंदाजीला बोलवायचं तर बोलवायचं कोणाला, कारण पुढील येणाऱ्या 3 चेंडू आहेत आणि पुढील येणारा चेंडू देखील असेल फ्री हिट.
चला मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. पुढील येणारे 3 चेंडू असतील आणि ते मात्र हा चेंडू देखील फ्री हिट असेल. बघा या ठिकाणी मात्र सामाजिक टुर्नामेंट ऑर्गनाईज करण्याच्या मागचा हेतू की आपल्याला विविध गावातील आपल्या समाजाचे बांधव या ठिकाणी जोडले गेले पाहिजेत. निश्चितच पुढील वर्षासाठी नवीन टीम ऑनर देखील या ठिकाणी तयार झालेत. रवींद्र निंबा देवराज गलंगी हे देखील या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि पुढील वर्षासाठी एक संघमालक मात्र या ठिकाणी वाढलेत. आता मात्र फ्री हिट चेंडू भर गाऊन दिलाय. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. सिद्धार्थच्या बॅट बंद मात्र आता षटकार येतोय. सिद्धार्थ रायसिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये आता परिपूर्ण फलंदाजी करताना दिसत आहेत. चौकार षटकारांची भाषा मात्र फक्त या फलंदाजाकडनं बोलली जातीये. 49 धावांवर या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड येऊन या ठिकाणी झालंय. निश्चितच पुन्हा एकदा शपलून विरगावून दिलाय. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. सिद्धार्थच्या बॅट बंद बॅक टू बॅक षटकार. या षटकाराचे प्रायोजक खुशाल अप्पा या षटकारांचे प्रायोजक असतील. या स्पर्धेमध्ये लगावल्या जाणारे चौकार षटकारांचे प्रायोजक खुशाल अप्पा आणि चौकाराचे प्रायोजक मंगल इंगळे हे चौकाराचे प्रायोजक असतील. आता मात्र पुन्हा एकदा निश्चितच पंचांचा हात मात्र नो बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा दिला गेलाय. पुन्हा एकदा फ्री हिट असेल. 25 चेंडूंमध्ये तब्बल 24 धावा पाहिजेत आणि ज्या रीत्या फलंदाजी करतायत हे दोघे फलंदाज लवकर सामना फिनिश करण्याच्या मार्गावर चांगला प्रयत्न झालाय. आता मात्र फ्री हिट चेंडूवर एक धाव घेतली गेली आहे. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. 58. चौथे षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालंय आणि ज्या रीत्या षटक देखील पूर्ण झालंय आणि एंड देखील आता मात्र चेंज होईल. बॅटिंग एंड. अविनाश मात्र गोलंदाजीसाठी आलेत आणि आताच नुकताच झालेल्या
चोपडा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून या गोलंदाजाला मात्र अवॉर्ड दिला गेला आहे. आणि बघूयात आपल्या संघासाठी ज्या रित्या गोलंदाजी होतीये का, कारण जर आपण बघितलं तर सामन्यात जवळपास फलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र झुकवला आहे. पण क्रिकेट आहे, सामन्यामध्ये चेंजेस होत असतात. आणि आता मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या दरम्यान आला एक वाईड बॉल. वाईड बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावा झाल्यात 60. तब्बल 23 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. आणि सिद्धार्थ रायसिंग ज्या लयीत फलंदाजी करताना दिसतोय. आता मात्र चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने फेकून दिला. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. षटकार. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. 1 बाउन्स 2 बाउन्स. चौकार मात्र या ठिकाणी मिळवतात फलंदाज. पाच धावांची फक्त आवश्यकता आहे. एक मोठा फटका या ठिकाणी सामना फिनिश होईल. आणि बघूयात षटकाराच्या मदतीने सामना फिनिश होतोय का. या चौकाराच्या मदतीने सामना मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकला आहे. आणि बघत पुढील पुढच्या दोनही संघांना विनंती असेल लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.